सत्रामध्ये जे आम्हाला विषय दिला आहे कृषी क्षेत्रामध्ये महिलांना संधी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, वीर शिवाजी मध्यवर्ती समितीचे कार्यवाह सन्माननीय अजित पांडे साहेब, वीर सेवादलमध्ये काम करत असताना गेली 20 वर्षे 25 वर्षे ज्यांच्या समवेत काम केलं ते आमचे मित्र सन्माननीय राजू वळवडे साहेब, माझ्या पतसंस्थेमधील माझे सहकारी मित्र सन्माननीय डी.के. पाटील, वीर महिला मंडळाच्या सन्माननीय चेअरमन आदरणीय अर्चनाताई, व्हाईस चेअरमन चौले मॅडम, संभोळी गावच्या आमच्या जवळच्याच सेक्रेटरी कवटेकर वहिनी, संघटक अकिवाटे वहिनी आणि जॉईंट सेक्रेटरी पाटील मॅडम. खास करून मला इथं बोलत असताना एक आनंद झाला आणि माझं मन भरून आलं की खास करून 2 व्यक्तींचा उल्लेख मला करावा लागेल जिने आमच्यावर प्रेमासारखं मुलासारखं प्रेम केलं. ते आमच्या विमलताई असतील, सुरेखाताई असतील, सुनीताताई असतील. जिथं जिथं आम्ही जात होतो तिथं आम्हाला आमच्या कार्याचं कौतुक करणं असेल किंवा आम्ही राहण्यापासून जेवणापर्यंतच्या व्यवस्था आमच्या बघणाऱ्या ह्या 2 ताई आमच्या आज इथं उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत आम्हाला बोलायला मिळतंय, त्याचं एक मला मनापासून आनंद झाला. परवा दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सन्माननीय भालचंद पाटील साहेब आणि अर्चनाताई अजित भंडे साहेब यांची एक व्यापक अशी मीटिंग आमच्या दक्षिण भारत जैन सभेच्या ऑफिसमध्ये झाली आणि आपल्याला महिलांच्यासाठी काय करता येतं असं अर्चनाताईंनी मला सांगितलं आणि 1.5-2 तासाच्या मीटिंग मध्ये मी अर्चनाताईंना एवढे विषय सांगितले की तुम्हाला काय करता येत नाही हे नाहीच, सगळं करता येते, फक्त तुमची तयारी पाहिजे. त्यांनी माझ्याकडे विषय समजावून घेतले आणि परवा मला त्यांचा फोन आला की तुम्हाला असं बोलायला बोलवले. प्रथमतःच मी एवढ्या मोठ्या परिमाणात, म्हणजे मी शेतकऱ्यांच्या पुढे बोलतोय पण एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांच्या पुढे बोलणं थोडंसं मला अवघड जाईल असं वाटतंय. तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की माझ्या मला दिलेला किती वेळ आहे, 40 मिनिटं माहित नाही, मला जेवढा वेळ दिलाय त्या एवढ्या वेळामध्ये एखादा शब्द चुकेल, एखादी महिला शब्द, बायको शब्द, काही ना काहीतरी एक शब्द तुमच्या काळात थोडंसं समजावून घ्या, कारण आम्ही शेतकऱ्यांशी बोलतोय, शेतकऱ्यांची उद्योग करतोय, पहिल्यांदाच मी तुमच्याशी बोलतोय. मला खरं अतिशय आनंद का झाला की परवाच 51वा वाढदिवस करत असताना मी माझ्या पत्नीला म्हणलो की मी आता थोडंसं रिटायर व्हायच्या विचारात आहे आणि हे सगळं सोडून सामाजिक काम करावं आणि काम करत असताना आपण काय करावं असं तिच्याशी चर्चा करत असताना तिने मला सांगितलं की तुम्हाला जे आवडेल ते करा. माझ्या कार्यक्रमाला मी जरा थोडंसं इंद्रजित देशमुख साहेबांना प्रमुख पाहुणे म्हणून आणायला गेलो. जाताना माझ्या संग माझे मित्र डॉक्टर पाटील सर होते, साताऱ्याचे जिल्हा परिषदचे शिव देसाई साहेब होते. रात्री 11:30-12 वाजले त्याने आम्ही त्यांच्या घरात बसलो होतो आणि बसल्यानंतर मी त्यांना प्रश्न केला की सर आता मला 50 वर्ष पूर्ण झाल्यात, मी आता पुढे काय करावं. फार छान उत्तर त्यांनी मला दिलं की टोटल आयुष्यामध्ये 25 वर्ष शिक्षणासाठी खटपट करावी, 25 वर्षानंतर 50 वर्षापर्यंत जेवढं काही कुटुंबासाठी मिळवता येईल तेवढं आपण मिळवावं आणि 50व्या वर्षी जेवढी ओंजळ भरली आहे ती कुटुंबासाठी ठेवावी आणि ओंजळीतनं जेवढं सांडते ते समाजासाठी द्यावं आणि पुढं 60-65 वर्षापर्यंत आपण समाजासाठी काम करावं आणि 65-70 नंतर मृत्यूच्या समोर जावं. अशा पद्धतीचे एक चांगलं असं उदाहरण त्यांनी मला दिलं आणि मी माझ्या अल्पावधीच्या कार्यक्रमामध्ये मी कृतज्ञता सोहळा घेतला. मला वाटतं ज्याने तो सोहळा बघितला त्यांना असं भारावून गेलं की माझ्या जीवनामध्ये
मला ज्यांनी ज्यांनी मदत केली अशा सगळ्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त केली आणि एक छोटासा कार्यक्रम करून मी थोडस त्या ऋणातनं मुक्त होण्याचा प्रयत्न केला. अर्चनाताईच मी काम बघितलं, त्यांच्या प्रती तुमच्या प्रती त्यांचं असणारं प्रेम बघितलं. त्यांना सारखं वाटायचं की आमच्या महिला सक्षम बनल्या पाहिजेत, चांगलं काहीतरी त्यांच्या हातून घडलं पाहिजे, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे. ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते तीच लोक समाजात काम करत असतात. त्यांची तळमळ करून मी या कार्यक्रमाला येण्याचं ठरवलं आणि पहिल्यांदाच तुमच्यासमोर बोलण्याचं धाडस मी करतोय. थोडंसं काही चुकलं तर समजावून घ्या, काही वाईट वाटलं तर ते माझ्या पदरात द्या, चांगलं वाटलं तर तुम्ही घेऊन जा. पण आज आपल्याला एक समाजामध्ये चांगला उद्योग निर्माण करायचा. चांगल्या प्रति उद्योग करत असताना त्या उद्योगाची निर्मिती कशी करायची आणि कृषी क्षेत्रामध्ये महिलांना कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत. एक मला असं म्हणजे मी थोडस चर्चा करणार, म्हणजे व्याख्यान देण्यापेक्षा मी तुमच्याशी चर्चा करणार आहे की आपल्याला मोठे उद्योग करायचे आहेत का छोटे उद्योग करायचे, माझ्या कुटुंबासाठी करायचं आहे का मला समाजासाठी करायचं आहे. असे दोन फरक आपल्या कृषी संलग्न व्यवसायामध्ये पडतात. सांगायला मला आनंद वाटेल की कुठलाही व्यवसाय कृषीशी निगडीत नाही असं होतच नाही. तुम्ही कुठलीही गोष्ट, जसं तिथं आता लक्ष्मी पंप आहे, मोठे आपले पाटील साहेब, त्यांचं तो जरी त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग मोटारचं करत असेल तर ती संलग्न कृषीशी संलग्न ते व्यवसाय. असा कुठलाही हॉटेल व्यवसाय कृषीशी संलग्नच तो व्यवसाय. कुठलाही व्यवसाय करा हा कृषीशी संलग्नच व्यवसाय. मला वाटतंय की आपल्या सगळ्यांच्या घरी शेती असेल आहे नाही, आपण क्लिअर सांगा मला, त्या पद्धतीने आपल्याला पुढं म्हणजे व्यवसाय करत जायचा आहे. एखादं कुटुंब आपण एक काम करूया की एखादं कुटुंब सक्षम कसं बनतं याच्यावर अर्चनाताई बोलूया. 10 जणांच्यावर बोलण्याविषयी माझं कुटुंब कसं सक्षम होतं. 2005 साला आत्महत्या करण्यासारखं जे क्षेत्र माझ्या समोर होतं त्या क्षेत्रामध्येच माझी आज प्रगती असेल किंवा मी त्या उंचीवर जाऊन पोहोचला असेल. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की माझा नर्सरीचा आणि कन्सल्टन्सीचा व्यवसाय, माझ्या 4 नर्सरी आहेत. माझ्या 4 नर्सरीमध्ये 80 महिला कार्य करतात. एकही पुरुष काम करत नाही किंवा आम्ही गेटमधनं पुरुषांना आत सोडत पण नाही. जिथं महिलांच्यासाठी पूर्ण त्या 80 महिला आज माझ्याकडं सक्षमपणे काम करतात. त्यांचा आजचा डेली पगार जर मी तुम्हाला सांगितला तर तुमचा विश्वास बसणार नाही. एक महिला 1100, 1200, 1300 रुपयापर्यंत डेली पगार घेते आणि मी वयावर प्रयत्न करत नाही. माझ्याकडे 80 वर्षाच्या 3 आजी आहेत. त्या नर्सरीमध्ये येऊन बसतात, त्यांना वाटून ते काम करतात, नाही काम केलं तरी तसंच निघून जातात. पण एक चांगली गोष्ट काय राजू दादा, नर्सरीत आज मी गेली 8 दिवस मी माझ्या बिझनेस मध्ये गेलेलो नाही, पण माझा बिझनेस हा सक्षमपणे चालू. आपण म्हणतो की आजी आज म्हातारी झाली, तिला काय गरज आहे, पण ती आजी मला दिवसभरात नर्सरीचं संध्याकाळी सांगते आज कुणी काय केलं, कुणी काय केलं, कुणी काय केलं. रिपोर्टच संध्याकाळी येतो पार, कुणापासून कुणापर्यंत, म्हणजे आपल्याला उद्याच्याला काय दुरुस्त करावं लागते. अशा 3 आजी 80 वर्षाच्या आज माझ्याकडे आहेत. त्यांचा दवाखान्यापासून त्यांच्या कौटुंबिक कुठल्याही गोष्टीचा मी म्हणजे प्रयत्न करत असतो. त्यांना हॉस्पिटलाइज असू दे, त्यांच्या घरातला चांगला कार्यक्रम असू दे. आणि वैशिष्ट्य तुम्हाला माहित नसेल सांगतो की ते जे घरातला डबा आणतात आणि मी जर नर्सरीला असलो तर मी सगळ्यांचे डबे पहिला उघडतो. ते जे जे चांगलं असेल ते माझ्या ताटात घेतो आणि मी जेवतो. म्हणजे काय होतं, त्या महिलांना काय वाटतं, मालक आमचा आहे, आमचं जेवतोय. म्हणजे त्यांच्या माझ्याप्रती त्यांच्या संवेदना ज्या असतात त्या अत्यंत सक्षम बनतात आणि त्यामुळे तो बिझनेस जो आहे तो बिझनेस अधिक सक्षम होतो. मला तुम्हाला का मी थोडस माझ्या नर्सरीचं सांगितलं की शेवटच्या क्षणात मी ताईनं म्हणलं परवा अर्चनाताई
तुमच्यातल्या काही महिला सक्षम म्हणजे नर्सरी चालवणार असतील 4-5 महिला एकत्र, मी नर्सरी काढून देतो, मी भांडवल पुरवतो, मी तयार झालेली रोपं मी स्वतः विकतो, जो नफा ठरवतो ते तुम्हाला देईल. मी जाताना शेवटी एक क्लिप तुम्हाला ऐकवणार आहे. काल संध्याकाळी माझ्या नर्सरी बद्दल जे काय झालं ते. एखादा धंदा आपण चालू करत असताना, एखादा व्यवसाय निवडत असताना सगळ्यात लो लेवलचा व्यवसाय स्वीकारायचा. एकदमच मी मोठं होतो म्हणलं तर त्या व्यवसायात अजिबात होत नाही. कुठलाही व्यवसाय तयार व्हायला आणि तो मार्केटेबल व्हायला 1000 दिवस लागतात. 1000 दिवस म्हणजे किती वर्ष झाली? 3 वर्ष. तुम्ही सगळेजण मोबाईल, तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे बहुतेक अँड्रॉइड मोबाईल असते, सगळेजण तुम्ही रील्स बघत असतील. काशीच्या आजीची रील कोण बघतंय? काशीची आजी म्हणे रील आहे, कोण बघितले का? ती आजी बघितलं, 80 वर्षाची आजी आहे. आणि 80-85 वर्षाचे आजोबा आहेत. तिने 1 वर्ष काय केलं माहितीये का? आज आमच्या आजांनी शेतातनं वांगी आणल्यात, मी आजोबासाठी वांग्याची भाजी करते, आजोबांना आता मी जेवायला देणार आहे. मग आजोबा येतात, जेवायला बसतात. मग आज मालकीनबाईनं काय काय केले बघा, आज वांग्याची भाजी केल्या, तोंडाला लावायला चटणी दिल्या, दही दिले, ज्वारीची भाकरी दिल्या. असं ती रील आज 1 वर्षभर फिरत होती. रोज वेगवेगळ्या सणाचा वेगवेगळा रील येत होती, रोज रील वेगळी येत होती. आणि 2 महिन्यापूर्वी एक रील येऊन पडली की त्या आजीने एक रील टाकली की आज आजोबांनी गावरान आंबा घरी आणले आणि त्या गावरान आंब्याचं मी आज लोणचं करणार आहे. तिने लोणचं कसं करतो दाखवलं आणि ती लोणचं तिने कसं बरणीत भरून दिलं, केलेलं बरणीत भरून ठेवलं आणि ती रील दाखवली. त्या रील खाली एवढे कॉमेंट्स पडले, आजी तुमचं लोणचं आम्हाला पाहिजे, आजी तुमचं लोणचं आम्हाला पाहिजे. आज त्या आजीचं लोणचं 25 लाखापर्यंत विकलं गेलं आणि त्याचा खर्च फक्त 2 लाख रुपये. जो बिझनेस जो आपल्याला थोडा थोडा करायचा आहे, तो बिझनेस पुढे जो जायचा आहे त्याला आपल्याला 1 वर्ष लागेल. नाहीतर तुम्ही म्हणाल नवले साहेब आले, अर्चनाताईंनी सांगितलं उद्या बिझनेस चालू झाला आणि आम्हाला परवा दिवशी पैसे पडतील. हा बिझनेस नाही. आपल्याला थोड्या थोड्या गोष्टीने पुढे जायचं आहे. जसं म्हटलं जातं की हा काळ महिलांचा आहे. बघा की तुम्ही कुठलीही गोष्ट तुम्ही काढली तर ती महिलांची संबंधित आजचे सगळे उद्योग समोर यायला लागले. घरात राहणारी महिला असेल, बाहेर मार्केटमध्ये जाऊन काम करणारी महिला असेल, ह्या सगळ्यांच्यासाठी एक उत्तम उदाहरण जर काय असेल तर ते माझ्या कुटुंबासाठी मी काय करतो आणि माझं कुटुंब सक्षम होण्यासाठी मला काय करावं लागतं आणि त्याच्यासाठी मी किती प्रयत्न करेन, ह्याची ज्या महिलांच्याकडं त्याची ही ओढ असते तिच्या हातनंच व्यवसाय निर्माण होतो. आपल्याला बिझनेस करायचा आहे का? कुणाला करायचा? पहिला मला सांगा. ज्याला करायचं नाही त्यांनी पण सांगा मला बिझनेस करायचा नाही, पण मला एक मी घर कसं श्रीमंत होतंय, माझ्या शेवटच्या सत्रामध्ये घर कसं श्रीमंत होतंय, मी कसं श्रीमंत झालो. 2005 नंतर 2007 ला अर्चनाताई मी 2860 रुपयाची नोकरी करत होतो. मला पगार किती होता? 2860 रुपये महिन्याचा पगार होता आणि माझ्या मिसेसला 2000 रुपयाचा पगार होता. आम्ही दोघं सांगलीमध्ये आलो. उघडलं तर ते घर होतं, झाकलं तर ते बाथरूम होतं. अशा पद्धतीच्या 10x10च्या पत्र्यामधून आमचा प्रवास सुरू झाला आणि आज हा प्रवास 2026च्या टप्प्यावर ज्या दिवशी येऊन उभा राहतो आणि आम्ही मागे ज्या वेळेला बघतो त्यावेळेला मला अतिशय आनंद होतो की मी ज्या क्षेत्रात हरलो होतो त्या क्षेत्रामध्ये आज माझी प्रगती आहे. म्हणजे एखादा व्यवसाय जर आपल्याला पहिले वर्ष 2 वर्ष जर तोटात येत असेल तरी तो व्यवसाय आपण सोडला नाही पाहिजे, त्या व्यवसायाशी आपण निगडीत राहिलं पाहिजे. अशी ही संकल्पना घेऊन आज मी तुमच्या समोर उभा आहे. मला सांगायला अतिशय आनंद होते की मी एक 10वीस बिझनेस मी तुम्हाला शिकवणार. आज मला
वेळ थोडासा किती आहे माहित नाही, मला जेवढं तुम्हाला द्यायचं आहे तेवढ्या वेळात मी तुम्हाला शिकवतो किंवा मी व्यवसाय शिकवतो. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ज्याच्या जीवनामध्ये ज्याच्याकडे आर्थिक तुटवडा आहे, ज्याचा मार्केटमध्ये अपमान होतोय, जिला पैशाची चुनचुन वाटते, जिला आपल्या कुटुंबाचं सगळं कळतं, तीच महिला तोच पुरुष व्यवसायात सक्सेसफुल होते. माझ्या कुटुंबातनं मला जर 1 लाख रुपये दिला आणि व्यवसाय करायला सांगितलं तर तो व्यवसाय माझा कधीच सक्सेसफुल होत नाही. पण घडोघडी जर तुमच्याकडे कमी पैसे असतील, मी पळलं पाहिजे, मी केलं पाहिजे असं करून जर तुमच्या मनात भरलं तरच तो व्यवसाय अंतिम स्वरूप प्राप्त करतो. एक सुंदर उदाहरण देतो. साळवाडी माळवाडी दुधगाव भागात कोण आहे? बोने वहिनी माहित आहेत? बोने वहिनीचे उदाहरण मी तुम्हाला सगळ्यांना देतो, ऐकण्यासारखं उदाहरण. जिचे वडील सांगली मार्केटमध्ये आले तर येताना 10,000चा पुडका खिशात घालून आणायचे. राजदादा बरोबर आहे ना? आणि त्यांनी 100 रुपयाची वस्तू खरेदी केली आणि त्याला 70 रुपये गेले, 30 रुपये जर राहिले तर ते दुसऱ्या खिशात ठेवायचे. असं दिवसभराचा खर्च झालेला राहिलेला सुट्टे पैसे पुन्हा त्या खिशातनं सुट्टे पैसे ते बाहेर काढत नव्हते. आणि ते संध्याकाळी पैसे सुट्टे पैसे त्यांनी पत्नी पैसे घेऊन द्यायचं आणि पत्नी वर्षाच्या काठी ती साठलेल्या पैशाचं 10 तोळं 20 तोळं सोनं घ्यायची. त्या बोने वहिनीचं लग्न त्या काळात 3 दिवस चालू होतं. बरोबर ना? 3 दिवस चालू होतं. तिला एक चांगल्या कुटुंबात तिला दिलं, म्हैसाळ सारख्या गावात दिलं. 15 का 17 एकर जमीन होती, पण नशिबानं तिला साथ दिली नाही. तिचे मिस्टर व्यसनाचे अधीन गेले आणि ते 16-17 एकर सगळी जमीन विकून त्या वहिनी साळवाडीला स्थायिक झाली. आज ती वहिनी काय करते? ती आज हजार लोकांचं जेवण करते. पहिल्यांदा 2 लोकांचा स्वयंपाक करायला, बहुबली शाळेसारखं स्वयंपाक करून तिथून पोच करायला गेली. असं करत 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 ती आज एवढ्या मोठ्या बिझनेस पर्यंत आहे की एकाच वेळी ती 4 मंगल कार्यालयाचा स्वयंपाक करते आणि एवढा सुंदर स्वयंपाक करते की आपल्याला सांगायला, म्हणजे तिच्या नशिबी तिला आलेलं दुःख तिनं कवटाळून बसली नाही. त्या नवऱ्याला आपल्या समोर घेऊन आली, आपल्या गावात राहिली आणि तिथनं थोडा प्रवास करत ती आज एवढ्या उंचीवर गेली. म्हणजेच मला तुम्हाला काय सांगायचं आहे की तुम्हाला त्या व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त होणाऱ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडल्या तरच तुम्ही ते. नसेल तर माझ्या पतीनं मला 2 लाख रुपये दिले आणि बिझनेस करायला लावले, हा बिझनेस कधी सक्सेसफुल होत नाही. कारण ज्याच्याकडे कमी भांडवल आहे, ज्याच्याकडे पैशाची चणचण आहे, तीच लोक मार्केटमध्ये पळतात. पुढे ज्या वेळेला आपण ह्या व्यवसायामधून जाणार आहे, मला बोने वहिनीचं खरोखर कौतुक वाटतं. मी कुठल्याही कार्यक्रमाला आमच्यात करायचं असेल तर त्या वहिनींना पहिला फोन करतो, वहिनी तुम्ही रिकाम असेल तर आमच्यात जेवण करता का? म्हणजे एवढं आपण पुढे आल्यानंतर समाज सुद्धा तुमच्या पुढे येतो. तुम्हाला प्रत्येक गोष्टीला समाज तुमच्या समोर तुमच्यासाठी मदतीला उभं राहतो. फक्त गोष्ट काय आहे की तुम्ही आमच्या समोर आलं पाहिजे. मी काय करतोय, मी काय विकतोय, मला काय तयार करता येते हे तुम्ही कुणाला तर सांगितलं पाहिजे. अजित भंडे साहेबांच्या गावचं उदाहरण आहे की तो मुलगा आमच्यात IT क्षेत्रामध्ये काम करतोय आणि त्याचं लग्न मी केलं असं ते म्हणतात, पण त्यांनीच ते केलं होतं. पण माझ्याकडे आलं, ती मुलगी केक फार सुंदर तयार करते, एवढं सुंदर केक तयार करते की त्यांनी शेवटी बेकरी घालायचा व्यवसाय निवडला आणि त्यांनी बेकरीमध्ये आज केक, चौगुले केक म्हणून केक निर्माण करतात. आज मालगावच्या पंचक्रोशीमध्ये आणि मिरज सिटीमध्ये वाढदिवसाला चौगल्यांच्या केक शिवाय वाढदिवस साजरा होत नाही. आज महिन्याकाठी वर्षाकाठी ती 10-12 लाख रुपयाचं उत्पन्न ती निर्माण करू शकते. मी तुम्हाला काय सांगितलं, तुमच्याकडे जी गुणवत्ता आहे, तुम्हाला काय येते ते तुम्ही एकदा ठरवलं पाहिजे. मला जर चांगला भडंग करता येत असेल आणि तुम्ही जर जाऊन शाळू विकायला आला तर ते सक्सेसफुल होत नाही. मला कृषीशी संलग्न व्यवसाय आहे, मला शेती करायचा आनंद आहे, मला 10 शेतकऱ्यांना उभं राहायचं आहे, मला मातीत खेळायचं आहे, मला मातीत बागडायचं आहे, मला उठवलं आणि कुठेतरी नोकरी करायची. मी पण नोकरी केली ताई, माहित नाही सांगतो. मला ज्या वेळेला माझी परिस्थिती डाऊन झाली, मी कुपवाडा बँकेत सर्व्हिस केलो. 6 महिन्यातच नोकरी सोडलो, ICICI बँकेत गेलो. ICICI बँकेत मी टॉपर राहिलो.
मला तिथनं टाटा एसीनं नेलं. मी ऑल इंडिया मधला 3रा रँक मध्ये इन्शुरन्सचं काम केलं. पण मी त्यामध्ये फक्त 8 महिनेच राजदादा सर्व्हिस केली. मला 78,000 रुपये पगार होता. डीके दादा आणि आजी दादा साक्षीदार आहेत. मी ती नोकरी 10,000 रुपयासाठी सोडली आणि मी ऍग्रिकल्चर मध्ये मी 10,000 रुपयासाठी आलो. मी 78,000ची नोकरी सोडली तेव्हा हे सगळी लोक मला म्हणली की थोडस काम नाही कुठंतरी चुकायला लागलं. पण मी त्यांना दाखवून दिलं की मी 10,000चा पगार मी 82,000 रुपयावर नेला 2 वर्ष. मी ज्यांनी माझी वाढदिवसाची क्लिप बघितली असेल त्यांना माहित असेल की मी त्या मालकांना सांगितलं मला उद्यापासून 4 व्हीलर पाहिजे. त्यांनी मला 4 व्हीलर दिली. मला उद्यापासून खताचं दुकान पाहिजे, खताचं दुकान. हे का होतंय तर मला त्याची गरज होती आणि मला ते करायचं होतं आणि मला ह्या लोकांना दाखवायचं होतं की जे मला म्हणले थोडस काम नाही चुकीचं झालं. मी त्या लेवलला आलो. ह्या ज्यांना तुम्हाला वाटते तीच लोक उद्योगामध्ये सक्सेसफुल होतात. मारवाडी टाईप शेती म्हणजे उद्योग करायचा, कुठलीही गोष्ट खर्च करून धंदा करायचा. माझ्या 4ही नर्सरी आज भाड्याच्या जागेत आणि ती जागा जर मी आज विकत घ्यायची झाली, मला लय सांगितले अरे ती निघायला विकत निघायची. 1 कोटी रुपयाच्या जागेत माझा नर्सरीचा व्यवसाय आहे. त्याला भाडं बघते 1 लाख रुपये. मी जर ते कर्ज काढून घ्यायचं तर मला 15 लाख रुपये व्याज द्यावं लागेल. मी 15 लाखाच्या व्याजामध्ये 1 लाख रुपये मी ती जागा मला 1 लाखात मिळत असेल तर मी ती विकत का घ्या. माझं वर्षाकाठी 14 लाख रुपये इन्कम पहिल्यांदा शिल्लक राहिलं. आपल्याला जो बिझनेस करायचा आहे तुम्हाला तो तुमच्या घरातनच करायचा. मी घरातले पहिला बिझनेस तुम्हाला सांगणार. मी तुम्हाला घरातलाच बिझनेस तुम्हाला घरातनं सांगणार आहे. ज्यांना ज्यांना घरात बिझनेस करायचा. विश्राम बागला एक ब्राह्मणांच्या कुलकर्णी मॅडम घरातनं बिझनेस करतात. वार्षिक टर्नओव्हर 55 लाख रुपयाचा. काहीही करत नाही, फक्त पुरणपोळी करून विकतात. रोज 20, 25, 30, 50, 40 काय ऑर्डर येईल तेवढ्या पुरणपोळी करतात. वर्षाकाठी 55 लाखाचा टर्नओव्हर आहे. 30 लाख रुपयाची इन्कम आहे. घरातनं बसणार शक्य तुम्हाला पटणारच आहे. आपल्याला घरातनं तयार होणारे बिझनेस एक साधं गणित सांग. ज्यांना शेती आहे 1/2 एकर, 1 एकर, 2 एकर एवढी शेती आहे. आता याच्या पुढे काही शेती नाही, बरोबर आहे ना. 2 म्हशी घ्यायच्या, 2 म्हशी. आता ते म्हणणार तुम्ही परत त्या पूर्वकाला शेण काढायला सांगणार. आम्ही दूध काढून काय केले आम्हाला माहित आहे. पण आम्ही काय केलं, आम्ही दूध म्हैशी सांभाळून गाई सांभाळून दूध काढून गवळ्याला श्रीमंत केलं. आम्ही श्रीमंत झालो. तुम्ही श्रीमंत कसं व्हायचं. समजा 10 लिटरचं दूध तुमच्या घरी येत आहे असं गृहीत धरून चालू. 10 लिटरचं. बरं एक साधं गोष्ट सांगतो. एक एक्झाम्पल संभोळी गाव घ्या. त्या संभोळी गावचा सर्वे करा की ह्या संभोळी गावामध्ये रोज काठी ताक किती लिटर विकते. किंवा ह्या बेकरीमध्ये तोटेचा असेल, चितळेचा असेल, राम विश्वास असेल, येणारा किंवा स्वाभिमानीचा असेल, ताक किती लिटर येते ताक. आणि ते ताक आज काय रेटने विकलं जाते. आज मला वाटतं 40-42 रुपये लिटरनं ताक विकलं जातं. 1/2 लिटरचं थोड्यांचं दूध घ्यायचं तर 23 रुपये द्यायला लागतंय. 1 लिटर घ्यायचं तर 46 रुपये लागतं. माझ्याकडे जर 10 लिटर दूध लागलं, मी दूध मला माझ्या म्हशीने दिलं असेल आणि ते मी रात्री दही लावलं तर मी त्याचं उद्या सकाळी ताक माझं किती होतंय 10 लिटरचं 20 लिटर. थोडस कळतंय असं वाटतं. पाणी घालायला कळतंय. बरोबर. माझ्याकडे 20 लिटर ताक निर्माण झालं. बरोबर आहे. आमच्याकडे दूध कसं रेटनं जातं 60 रुपयानं जातं. आम्ही डेअरीला घालणारा तेल घेऊया. बरोबर. म्हणजे माझ्याकडं 10 लिटरचं होतं 600 रुपये होतं. माझ्याकडे ताक किती लिटरचं तयार झालं 20 लिटर. मी 50 रुपयाने विकलं तर किती तयार झालं. मला इथंच किती रुपये फायदा झाला. चला पुढे. नुसतं ताक करून का बसणार आहे का. 10 लिटर म्हणून लोणी किती निघणार आहे. 1 किलो. एका लिटरला 100 ग्रॅम प्रमाणात 10 लिटर मधनं 1 किलो लोणी निघालं.
लोण्याचा रेट काय आज? कुणाचं धरणं का 400 रुपये झालं, बरोबर? 400 800 रुपये झालं, बरोबर आहे. लोणी आज चांगलं लोणी तुम्ही जर सांगलीला मार्केटमध्ये गेला आणि व्यापार लाईनला म्हणला मी रोज तुम्हाला ताजं लोणी आणून देतो, तर तुम्हाला 400 रुपयाचं 600 रुपये देणारे व्यापारी आहेत. अगदी बरोबर आहे. हे करत असताना लोण्यापर्यंत आपण आलो. म्हणजे आता लोणी संपलं, ताक संपलं, आता राहिलं काय? आता राहिलं सीएनजी, ज्याला सगळ्यात चांगल्या उष्णतानंतर म्हणजे सूर्याच्या उष्णतानंतरची 2 नंबरची उष्णता कशात आहे? तर तुम्ही त्याच्यापासून बाय प्रोडक्ट्स बनवा. आता साबण बनवायला लागेल. साबण नाही बनायचं तर शेणकूट लावा. आज कोल्हापूर महानगरपालिका शेणकूट 26 रुपये का 27 रुपये किलोने विकत घेते. तेही करायचं नसेल, राहू दे, आमची शेती आहे, गांडूळ खताचा प्रोजेक्ट निर्माण करा. दिवसभराच्या एका म्हशीपासून मिळणाऱ्या शेणापासून मला 100 ते 150 रुपये मिळतात. म्हणजे मी उत्पन्नावर कुठं गेलो, मगाचे 400 400 800 हे 200 1000, दिवसाला 1000 मिळत असतील, महिन्याला किती मिळणार? ह्यो व्यवसाय किती तासाचा आहे? तुमचा नाही, तुम्हाला मदत करणारा तुमचे पतिराज असणार पाहिजे, कारण तिने वैरण आणून दिले पाहिजे. आता तर वैरणचा विषय मिटलाय, घरोघरी वैरण आणून टाकायला लागलेत लोक. हा पण विषय संपला. 1000 रुपये सकाळचे 2 तासाच्या आणि संध्याकाळच्या 2 तासाच्या कामामध्ये आपल्याला 1000 रुपये मिळतात. मग हा व्यवसाय करायला आम्हाला काय अडचण आहे का? तुम्हाला व्यवसाय करायची थोडीशी, म्हणजे मी शब्द बोलतो, आपल्याला लाज वाटत असेल तर तो व्यवसाय होत नाही. ह्या सत्रानंतर ज्या ताई इथं बोलणार आहेत, मी नर्सरी रस्त्याकडे काढली आणि मी असं बसून दिवसभर नर्सरीत काय करायचं म्हणून माझ्या डोक्यात एक विचार आला. माझ्याजवळ ऊस आहे, माझ्याजवळ कांदे आहे, मी रसवंती का काढू शकत नाही? म्हणून मी नर्सरीच्या काढायला छान असं मंडप घातलं आणि रसवंती काढली. येड्रावकर ताई नर्सरी रस प्यायला यायच्या माझ्या, माहित न सांगतो तुम्हाला. आम्ही ऊसापासून, रसापासून, त्या कांड्यापासून रस निर्माण करालो आणि महिना काठी 40 ते 50 हजार रुपये, म्हणजे डे टू डे 1500 रुपयाचा व्यवसाय केला. आता हा व्यवसाय म्हशीचा करत असताना माझ्याकडे 1/2 एकर जमीन आहे, माझ्याकडे 1.5 एकर जमीन आहे, माझ्याकडे 2 एकर जमीन आहे. ऊस लावूच नका, 5-5 गुंठ्याचे प्लॉट पाडा, त्यात भाजीपाला करा आणि तो भाजीपाला आपल्या दारात विकायला ठेवा. पहिल्या दिवशी काहीच विकणार नाही, मी म्हणतो महिनाभर काय विकणार नाही, आपल्या शेतातलंच आहे. सुटी नाही विकलं तर आत घेऊन भाजी करून आपण खावा, पण दरवर्षात पाठी ठेवा. एकदा गावातल्या लोकांना कळलं की ह्यांच्यापाशी ताजी भाजी मिळते, ह्यांच्याजवळ ताजा शेतातला माल मिळतोय, 2 वर्ष लागेल, वर्ष लागेल, पण एक दिवशी तुमच्याकडे गावातले लोक पिशवी घेऊन येतील. किंवा आज तुम्ही कुठं तर जाताना बघताय की पेरूची टोपली ठेवली असते, नारळाची टोपली ठेवली असते, केळाची टोपली ठेवली असते. ती विकतं का? तुम्ही कोण बघितलंय का? 100% विकते. एक दिवस विकणार नाही, 2 दिवस, तिसऱ्या दिवशी कोण ना कोण तर गाडी घेऊन तिथं थांबणार आणि तुमच्यापासून ती मटेरियल घेऊन जा. जसं पुण्याला मी ताईंना पहिला सांगितलं, हातमेड म्हणजे हाताने तयार केलेल्या सगळ्या 450 महिला काम करतात त्यांचे, आणि त्यांचं एक दुकान काढायचं झालं तर 15 लाख रुपये त्यांची फ्रँचायझी घ्यायला. आणि त्यांच्या फ्रँचायझी कुठे आहेत माहिती आहे का? बेंगलोरच्या मोठ्या मॉलमध्ये, मुंबईच्या मोठ्या मॉलमध्ये. आज चंदू काका सराफ सोन्याबरोबर काय विकायला लागल्यात? कोण जातं का चंदू काका सराफ? कोण कोण गेले चंदू काका सराफच्या दुकानात सोनं खरेदी करायला? काय काय विकायला लागल्यात? गुळ विकायला, शुद्ध साखर, काकडी. ते काय सोन्याबरोबर ही विकायची काय गरज आहे का? काय गरज आहे का सोन्याबरोबर विकायची? परवा त्यांच्या घरी आम्हाला जाण्याची वेळेला अर्चनाताई पण होत्या त्या दिवशी, पण आम्ही त्यांच्या घरी जेवायला गेलो. त्याने आम्हाला जेवण म्हणजे आपलातून वाटलं.
चांदीच्या ताटात आणि चांदीच्या खुर्चीवर बसून चांदीच्या डायनिंग टेबलवर बसून जेवायचा योग आला. मी त्यांना त्या ताईंना विचारलं, त्यांचं सगळ्यात मोठं बारामतीला पर्यटन स्थळ आहे. तिथं घोडेस्वार आहेत, तिथं तुम्ही जाऊन शेती करायची. तुम्हाला वाटलं आज दिवसभर बसून भांगलायचं, तुम्हाला वाटलं ते उद्योग तुम्हाला तिथे शिकवतात. मग हे उद्योग आपण निर्माण करू शकत नाही का? 100% करू शकतो. मग याला काय करायला पाहिजे? माझी मानसिकता बदलायला पाहिजे. मला काय करता येते ते पहिला तुम्ही मला सांगा. मला काय करता? आम्ही जैन नेक्स्टच्या माध्यमातून प्रीतीताई आमच्या संपर्कात आल्या सांगलीच्या. त्याने एक बिझनेस मला शिकवला आणि सांगितला, मला फारच बिझनेस आवडला त्याचे, की पूर्वी लग्न मोठ्या प्रमाणात व्हायचे आणि मुलीच्याकडची लोक मुलाच्या घरी गारवा पाठवायचे, मुलीच्याकडची मुलाच्याकडे गारवा पाठवायचे. आता त्यांनी ट्रेंड आणलाय, तुम्ही काहीच करायचं नाही, तुम्ही फक्त आम्हाला 10,000 रुपये द्यायचे. 51 भाकरी, 51 पोळी, वागरा, भात, तुरडा, गुळडा सगळं तयार करायचं आणि त्याचा डबा त्यांच्या घरी पोच करायचा सजून. तुमच्या घराचा कोणच नको. त्याला खर्च किती येतोय म्हणजे 2200 ते 2500 रुपये खर्च येतो. प्रवास खर्च जरी झाला 500 रुपये झाला, 3000, 7,000 रुपये जर दिवसाकाठी मिळत असतील तर दोघी तिघींनी एकत्र तो बिझनेस करायला काढायचा. आज बीसीवाले जेवायला जातात, बरोबर आहे का नाही? जाताना काय करतात? तू चपात्या करून घे, तू नुसता भात करून घे, तू आमटी कर, तू काय कर, असं करून येतात आणि सगळेजण. तू तसंच करायचं ते, तू पोळ्या कर, मी भाकरी करतो, मी भात करतो, ते सगळं एकत्र करून तो बिझनेस. आज हा बिझनेस सांगलीमध्ये अपाट गतीने प्रवास करावा. हे कृषीशी संलग्न बिझनेस आहेत का वेगळे बिझनेस आहेत? बरं, तुम्हाला जे येतंय तेच बिझनेस आहे का याचा वेगळा आहे? त्याला काही यंत्र लागणार आहे का? याला सामग्री लागणार आहे? कच्चा माल लागणार आहे काय? याला काही सुद्धा नाही. माझ्याकडे जे आहे ते मी पुढे आणणार. जसं मी मगाशी सांगितलं की ती काशीची आजी 80 वर्षी जर 20 लाखाचा बिझनेस करत असेल तर मी 30-35 वर्षी तर 10 लाखाचा तर बिझनेस करू शकते का नाही? बरं, तुमच्याकडे आज सगळ्या फॅसिलिटी, रिअल करणारी माणसं आहेत, तुमची ऍडव्हर्टाईज करणारी माणसं आहेत. बरं, मी एक गोष्ट सांगतो, ह्या ताई काहीतरी यांचा भडंग चांगला असेल तर तुमच्या घरात पण सगळ्यांना भडंग लागतं. ताई महिन्यात एकत्र या, ह्या ताईंना ऑर्डर द्या. हे आज बसलेल्या 100 बायका तर 1-1 किलो भडंग घेतलं तर तिचं 1000 किलो भडंग खपलं की. जैन नेक्स्ट हेच करावे. तुम्ही महिलाला एकत्र बसा महिला. आणि ते मी तर आता पुढे संकल्पना आणल्या की मी 2 ताईंना माहिती आहे, 2 सभागृह, कोटेकर वहिनींना माहिती आहे, मी 2 सभागृह बांधून तयार. ह्या वर्षीच बिझनेस चालू करायचा होता पण थोडासा तो थांबला. पुण्या मुंबईतल्या लोकांना काय लागतं? स्वच्छ धान्य लागतं, वर्षाचं धान्य लागतं. तुम्ही काहीच करायचं नाही, आम्हाला नुसतं ऑर्डर द्यायची. 100 किलो शाळू, 100 किलो गहू, 5 किलो तूर डाळ, 50 किलो बासमती तांदूळ लागेल, इंद्रायणी तांदूळ, गुळाच्या 2 ढेप, जे लागेल ते तुम्ही आम्हाला आठवण द्यायचं. ते आम्ही स्वच्छ करून निवडून उन्हात घालून त्याचं पॅकिंग करून तुमच्या घरी पोहोच. 20 रुपये एक्स्ट्रा लावा किलोला. पण भयानक लोक पैसे द्यावे. बिझनेस करणाऱ्याकडे काही बिझनेस नाही असायचा भाग. फक्त आम्ही एकत्र यायला पाहिजे. पण तुमच्या घरात तर वर्षाला 100-100 किलो गहू लागतो का नाही? मग यातली एक जर महिला निर्माण करत असेल तर तुम्ही तर तिला ऑर्डर द्याल का नाही? वीर महिला मंडळाचे आमच्यातले कार्यकर्ता मोठं होते म्हणून तिला तर तुम्ही ऑर्डर द्याल का नाही तिची? व्यवसाय कुठं आहे? हाच व्यवसाय. मग करण्याची मानसिकता पाहिजे. कुठंतरी एकत्र यायचं आणि पुन्हा पुढे तर आपल्याला जायचं. पहिला वस्तू विकायला शिकायची, कुठली पण वस्तू असू दे विकायला शिकायची. रस्त्यावर उभारून विकायची ज्याची तयारी आहे ती सक्सेसफुल आहे. पुढे जर जेव्हा आपण ज्या वेळेला जाऊ की कुठल्याही गोष्टीमध्ये मी ज्या बिझनेस आपल्याला सांगायला आलोय की बिझनेस मी पुढे जाऊन तुम्हाला ज्या रन करणार आहे की नुसता ह्या गोष्टीत ते करता येण्यासारखे उद्योग आहे. कमी भांडवल लागते, घराजवळ करताना व्यवसाय आहे, जवळ बाजारपेठ. आता तुम्ही सांगा, सांगली सिटी आहे, जवळ धामणी आहे, मौजे डिग्रस, कसबी डिग्रस, नांदरे, तिकडे समडोळी, तिकडे धामणी. ह्या महिलांना सिटीशी संलग्न किती मोठा व्यवसाय करता येतो. आज डब्याचा बिझनेस सांगलीमध्ये किती मोठा आहे. त्याच्यापर्यंत मिळून जाऊन होतो.
पोळी भाजी केंद्र किती आहेत चांगलीत माहिती आहे? 28 पोळी भाजी केंद्र आहेत चांगली, 28. आणि नेमिनाथ नगरचं जे पोळी भाजी केंद्र आहे ते त्यांच्याकडे 10 महिला कामाला आहेत. आणि तिथं जसं रेशनला माणसं उभा राहतात तसं पोळी भाजी न्यायला माणसं उभा राहतात. असा बिझनेस आपल्याकडे का होत नाही? करण्याची ताकद आपल्याकडे आहे का नाही? 100%. फक्त मार्ग दिसत नाही. आज मार्ग आपण दाखवतोय, अर्चनाताईच्या माध्यमातून आपण समोर जातो. मी छोटे छोटे बिझनेस तुम्हाला सांगाल. आपल्याला मोठा बिझनेस करायचा आहे, 10 जण एकत्रित या, राबायची तयारी ठेवा. मी ताईला म्हणलं प्रोड्युसर कंपनी काढूया महिन्याची. आज 50 लाख 60 लाख ते 2 कोटी रुपयेपर्यंत शासन तुम्हाला पैसे द्यायला नाही. तर 50% सबसिडी द्यायला महिलांना, आम्हाला पुरुषांना 35%, महिलांना पण 50% आहे. मोठा बिझनेस घ्या पुढे. पर्यटन स्थळासारखा चांगला बिझनेस आला. तुम्हाला वाटतो तर का त्या भोसेसारख्या डोंगरात, मालगाव सारख्या डोंगरात एक पर्यटन स्थळ चालू होईल? आज तुम्ही तिथं बुकिंग करायला गेलं तर महिन्याचं बुकिंग आहे. मी परवाच माझ्या कार्यक्रमासाठी मी त्यांना विचारलं, 700 रुपये घेतोय म्हणले. 300 माणसांचा प्रवेश, 2,10,000 रुपये, 50,000 रुपये खर्च येतोय म्हणला. 1.5 लाख रुपये जर दिवसाकाठी मिळत असतील तर हा विषय करायला काय अडचण आहे? तिथं जायचं आहे, तिने गेल्या तुम्हाला मिसळ खायला देतात. तुम्हाला तास 2 तास काय एन्जॉय करायचंय करा. पुरणाची पोळी, शिखरांचा सिजनेबल जेवण देतात. संध्याकाळी चहा दूध सोडून देतात. एका व्यक्तीपाठी मग 700 रुपये देतात. त्या व्यक्तीला 150 ते 200 रुपये खर्च होतो. आपल्याकडे इन्कम किती आहे? मी मगाच्या तुम्हाला काय शिकवलंय, एखादी वस्तू ही आता वस्तू आहे ती जास्त काळ ग्राहकाच्या समोर ठेवायची नाही. तुमच्या लक्षात आलं का? विकल्या 2 तासात ती नष्ट झाली पाहिजे, 2 दिवसात असे व्यवसाय करायचे. ती वस्तू जर तुम्ही दिवस गणित जर त्या पुढे ठेवला तर त्यामध्ये मार्किंग 0 व्हायला चालू होते. एक गणित सांगा, लोणचं करून दिलं, लोणचाचा व्यवसाय चांगला आहे ज्याच्याकडे. पण काही लोकांचं लोणचं बिघडतं हे पण नक्की आहे. घरात बुरस येते, काय त्याला पाणी नसतंय. तो प्रोडक्ट जर आपण मार्केटमध्ये विकला आणि तो पुन्हा खराब झाला तर आपलं मार्किंग निगेटिव्ह मार्किंग चालू होतं. म्हणून मी तुम्हाला मगाच्या जो व्यवसाय शिकवला की लोणी काय होतंय, ताक काय होतंय, सकाळी दिलं दुपारी संपलं, संध्याकाळी त्याची चर्चाच नसते. आंबट होतं, गोड होतं, नव्हतं, करतं, बाद होतं, काय बरं का चुकीचं आहे? लोणी त्या व्यापाऱ्याला नेऊन दिलं, तो हटला विकत, डोश्यावर घालत, काय करत, दिवसाभरात विषय संपला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या लोण्याची चर्चा. आपल्याला 2 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये ती वस्तू संपली पाहिजे असले बिझनेस कर. संडोळी सारखा बिझनेस ताईंच्या तू भडक काय झाल्या म्हणा किती तयार करतो तो. मग आम्ही ज्या वेळेला कृषी मंत्री माझे मित्र नागपूरचे होते, देशमुख साहेब, दादा मला त्यांची विधिमंडळात ज्या वेळेला अधिवेशन चालायचं तर मला त्यांची ऑर्डर यायची वहिनीच्याकडे की सर कुरिअरनं मला 100 किलो द्या, की आज मंत्रालयात तो झांगा भडून द्यायचा, आमदारांना खायला चहा पानाच्या वेळेला. सो संबोळीचा झांगा भडण आज मंत्रालयात जातो. हा एवढी 10 बाय 10ची पण खोली नाही. मग मी तुम्हाला तेच बिझनेस सांगायला लागेल. आणि ते दिवसाकाळी 2च पदार्थ करतोय, तिसऱ्या पदार्थ करत पण नाही. जेवढी वस्तू निर्माण करायची तेवढी विकली पाहिजे. अहो ताई मी काय सांगले, आता मी माझे मित्र तिथं कोल्हापूरमध्ये चांगला बिझनेस करत होते. कालांतराने त्या बिझनेसमध्ये त्यांना अपयश आलं. मी त्यांना पुण्याला नेऊन स्थायिक केले. मी त्यांना पुण्याला एक बिझनेस काढून दिला. 1.5 लाख रुपयाची मशीन आणली, जात्यावरचं पीठ. बरोबर, 50 अँपिअरनं फिरणारी मोटार. आता जी अँपिअर फिरते ती 2700 2800 30 ने फिरते नाही. त्यामुळे शाळू गरम होतो, धूप गरम होतो आणि त्यातलं जीवन संपतं. ती मशीन जी मी बसवल्या ती तासाला 2 किलो दळते, पण ते पूर्ण थंड बाहेर येते. बरोबर, एकदा त्याचं पॅकिंग आम्ही करायला निर्माण केलं.
आणि त्या पॅकिंगला आम्ही नाव दिलं. आज पुण्यामध्ये ती नवरा बायको खुश आहे, ऑर्डर्स येतात. ह्याची गरज आहे लोकांना, की लोकांना पाहिजे आहे हे द्या. मी मगाच्या तुम्हाला काय सांगितलं, बिझनेस कसा करायचा, 2 दिवसात ती वस्तू संपली. आज आमच्या रोपवाटिकेत पण मला जे प्रश्न निर्माण, मी एकदा रोप दिलं राजाला, ऊस तुटुसताना त्याची कारण ऐकायची असते. तेवढं जरी चुकलं तर तू कुठे येतो माहितीये का, माझ्या रोपाजवळच येतो, तुम्ही रोपच खराब दिले. 1.5 वर्ष त्याचं ऐकायचं. असला बिझनेस नाही करायचा. म्हणून आम्ही या बिझनेस मध्ये थोडस बाहेर चाललोय. आपल्याला बिझनेस कसा करायचा की आपल्याला ते, मी तुम्हाला जे सांगितलं, मला ज्याची आवड, मला कुठली ना कुठली तरी एक महिला जर येत गेली, तिला काही ना काहीतरी वेगळं करायला येत असते. तिच्या आईनं तिला काहीतरी वेगळं शिकवलं, तेच मार्केटमध्ये आणायचं, तेच समोर बघून आपल्याला समोर घेऊन यायचं. मग आपण बिझनेस करायचा आहे, पहिलं काम काय करायचं, आत्मचरित्र वाचायला शिकायचं. आत्मचरित्र, मी एक आत्मचरित्र आज तुम्हाला सांगतो. कुठं पुस्तक मिळालं तर बघा, नाहीतर ऑनलाईन बघा. इंदुमती जोंधळे, ज्या इंदुमती जोंधळे या कोल्हापुरात मोठ्या झाल्या, त्या इंदुमती जोंधळे ज्यांचं महावीर जोंधळे, आपण सोलापूरचे, आम्ही दक्षिण भारत जैन सभेच्या अधिवेशनाला प्रमुख कोण, तसं इंदुमती जोंधळे हा जैन नाहीत. त्यांचं त्यावेळेचं लग्न महावीर जोंधळ्याशी जैन मुलाशी झालं, पण त्यांचं बिनपटाची चौकट म्हणून एक आत्मचरित्र, ते जर आत्मचरित्र तुम्ही वाचला तर 100% तुम्ही उद्योग करा. किंवा जैनचं, मी तर म्हणतोय, आपली मुलगी जर लग्न होऊन जात असेल तर तिला जाताना ते भवरलाल जैनचं आत्मचरित्र द्या. त्या नवरा बायकोनी दोघांनी मिळून ते आत्मचरित्र वाचावं. एवढं सुंदर आत्मचरित्र आहे ते जैनचं, भवरलाल जैन साहेबांचं. मी आणि ती असं त्या आत्मचरित्राचं नाव आहे, मी आणि ती. कुणी वाचलंय की नाही, ते फुकट मिळते. जाताना जरी गेला, जैन डीलरशिप मध्ये गेला, मला ते पुस्तक पाहिजे तर ते फुकट देतात, त्याचे पैसे सुद्धा देत नाही. एवढं सुंदर आत्मचरित्र आहे. जीवनामध्ये कसं राहायचं आणि कसं जगायचं ते आत्मचरित्र फार चांगलं सांगतं. थोडस 2 मिनिटं मी माझ्याकडे येतो. अजित बंडे साहेबांना माहित आहे किंवा डी.के. दादांना माहित आहे, माझं लग्न झाल्यानंतर मी माझ्या मिसेसना मी BSc B.Ed केलं आणि मी परत त्यांना सर्व्हिसला लावलं. पण त्यांना पगार किती आहे आज माहित नाही. तुम्हाला विश्वास बसवणार, आज आमच्या लग्नाला बरोबर 10 जूनला 25 वर्ष होतात, बरोबर आहे. त्यांना पगार किती आहे माहित नाही, ते कधीही बँकेत जाऊन पगार म्हटलं. पण आमचा प्रपंच, मी मराठीत बोलतो, आमचा प्रपंच एवढा सुंदर आहे, एवढी म्हणजे त्याचा एकमेकांवरचा विश्वास आहे. ते 1 तारखेला सांगतात मला, आज ह्या महिन्यात मला एवढे पैसे पाहिजे. तेवढे पैसे घेतल्यानंतर 30 तारखेपर्यंत त्या काहीही मागत नाही. मी तुम्हाला काय सांगालोय की व्यवसाय करत असताना तुम्हाला मदत करणारा, की मी व्यवसाय करत असताना माझ्या मागच्या महिलाने मला जी मदत करायची आहे, मला त्यांनी फ्रीडम दिलं, तुम्हाला काय करायचं ते करा, मी तुमच्या पाठीशी आहे, की माझे पैसे मला महिन्याला लागते एवढं द्या. त्यांची जी स्वप्न आहेत ती 10 वर्षांनी मी सगळी पूर्ण केली. फक्त 10 वर्षच त्यांनी माझ्याशी साथ दिली. मी त्यांना म्हणलं ह्या घरात राहायचंय, ह्या घरात राहायला. मी म्हणलं ह्या बंगल्यात राहायला जायचंय, आज बंगला घेतला. माझे मित्र जे आर्किटेक्चर आहेत, राजेश पाटील साहेब, ते अभिमानानं सांगतात सगळ्या लोकांना की मी जर कुठल्या घराचं आर्किटेक्चरचं काम करायला गेलो तर सगळ्यात पहिलं त्या पुरुषापेक्षा त्या महिलेचंच चालू असते. किचन ट्रॉली अशी पाहिजे, ते दरवाजा असा पाहिजे, ती दरवाजा इथं नको. पण आमच्या मिसेसनं त्या राजेश पाटलांना 1% सुद्धा विचारलं तुम्ही कसं घर तयार करता. मी तुम्हाला काय सांगेल, आपण समाधानी पाहिजे. तुम्ही समाधानी असेल तर पुरुष समाधानी. तुम्ही घरात इसकटला की आम्ही दिवसभर मार्केटमध्ये इसकटलो, मग आम्ही कुठं काय करतोय याचा काही पत्ता लागत नाही. म्हणून तुम्ही घरात नाही. मला 10 वाजता मॅडमने आमच्या सांगितलं मला उद्या 4 व्हीलर दिली तर शाळेत जा. मी म्हटलं उद्या 10 वाजता ना, तुला मी आज 2 वाजताच 4 व्हीलर देतो. मी तिला 2 वाजता 4 व्हीलर आणली. अशी आणली की मला तिच्यावर विश्वास नव्हता की 4 व्हीलर चालवत शाळेत जाईल. आता ही कुणाला कसं, तिला नाही तर कसं म्हणायचं. अशा कलरची गाडी घेतली
किती सांगली त्या कलरच नव्हता कुठला. तर जरा लक्ष द्या. वर्षाकाठी मला असे कोणी आले, साहेब तुमचे मॅडम लय जोरात जातात हो. म्हणजे एवढ्या जोरात आमची मॅडम जाईल त्याची शाश्वती मला नव्हती. म्हणजे मला काय सांगायचं, तुम्हाला शाळेला जाईल आज ती 4 जणांनी घेऊन जाते. म्हणजे 4 ग्रुप एकत्र करून त्यांचं ठरलं की तुझी 10 दिवस गाडी, माझी 10 दिवस गाडी, तिची 10. म्हणजे मला काय सांगायचं, आपण एकत्र यायला ज्यावेळेला चालू होईल त्यावेळेला बिझनेसचा पाया भरणे. एक महिला तिने एक मशीन आणल्या. तुमच्या घरातल्या ज्या साड्या आहेत ना, साड्या, ती साडी त्या मशीन मध्ये घातली तिने नवीन होणं शिकलं. म्हणजे पूर्वी जो कलर होता तो तिकडे होतो. ती 300 रुपये घेत्या. मी तिला म्हणलं खर्च किती आहे, 70 रुपये खर्च. 10 साड्या केली तर 1000 रुपये मिळाले. गावातच घरातच उद्योग आहे. बरं गावातल्या महिला साड्या नेसत्या त्या कुठेतरी टाकत्या. पण तिनं अनेक त्या बिझनेस जोडला. ती साड्या जेव्हा घेऊन येत्या तर आम्ही साडी चेक करतोय तेव्हा तिला सांगतोय ही साडी इथं फाटल्या, ही मशीन मध्ये गेली तर आणि फाटणार. ती ह्याला ह्याचं काय करायचं, आम्ही विकत घेतो 20 रुपये किलो ना विकत घेतो. तुम्ही काय करताय, त्याचे आम्ही पिशव्या शोधतो आणि तिची साडी घालून तिलाच विकतोय. ती मोकळी येत्या, मग तिला जायला पिशवी नसत्या म्हणून ती साडी घालून तिची साडी तिलाच विकतोय. किती सोपा बिझनेस आहे. काय का नाही बिझनेस सोपा, करायला पाहिजे का नाही आपण. फक्त आम्हाला कोणतरी ढकलं ना झाले. मग हे अर्चनाताई करायला लागल्या, तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहा. आम्ही सारखी सगळी माणसं आहेत. मी तर अर्चनाताईंना सांगितलं होतं की आमच्या सांगली जिल्ह्यातल्या जर महिला असतील 1,00,000-1.5 लाख रुपयेपर्यंत त्या बिझनेस करणार असतील तर आम्ही आमच्या संस्थेतून त्यांना फायनान्स उपलब्ध करून देऊ, त्यांना उभा राहू, त्यांना मार्केट कसं निर्माण करायचं ते करून देऊ. एवढ्यापर्यंतची आमची तयारी आहे. फक्त त्याला तुम्ही आमच्या समोर यायला पाहिजे. आता हा विषय गेला आपला एक विषय. आता काही महिला सिजनेबल बिझनेस करतात, उन्हाळ्यात पापड करतात, शेवया करतात. हा बिझनेस चांगला आहे का नाही, 100% चांगला. चालतो का नाही, तुम्ही जाऊन दुसरी करून बिझनेस करावा. बरं पापडासारखा बिझनेस असा आहे की ती वस्तू निर्जीव आहे. म्हणजे कशी की ती वस्तू ओली असते आणि वाळल्या ती खराब होत नाही. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, वर्ष ठेवा, 1.5 वर्ष ठेवा, 2 वर्ष ठेवा, ती तशीच राहते. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या पुढचा बिझनेस करायचा आहे. 10 महिला एकत्र या, प्रोड्युसर कंपनी काढा. प्रोड्युसर कंपनी कशी काढायची त्याचं तुम्हाला ट्रेनिंग आम्ही देतो. मोठा बिझनेस करायचा असेल तर प्रोड्युसर कंपनी खाली काढा, स्वतःचं भांडवल घ्या, थोडं शासनाचं घ्या, कृषी पर्यटन सारखा बिझनेस करा. तो बिझनेस करायचा नसला तर मी आज सांगतो, शेवटचा मी प्रयोग तुमच्याकडे ठेवतो की तुम्हाला नर्सरीचाच व्यवसाय करायचा आहे. 4 बायका एकत्र येऊन 4 महिलांना मदत करून, मला ताई जसं मगाशी मी त्यांना विचारलं की तुम्हाला माझ्याकडे काय अपेक्षित आहे, तर अर्धा एकर, 10 गुंठ, 20 गुंठ, 25 गुंठ शेती आमच्या महिलांच्याकडे आणि त्या महिला कामाला जातात. त्या महिलांना एकत्र करा आणि रोपवाटिका चालू करा. मी सगळं सहकार्य करतो. रोप विकत घ्यायची तयारी करतो. मी काल संध्याकाळी मला आलेली ऑर्डर मी तुम्हाला दाखवणार आहे. तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही. मी शेवटची क्लिप ती माझ्या मोबाईलवरची मी वाजवून दाखवणार आहे तुम्हाला. हा बिझनेस करत असताना तुम्हाला जे लागेल ते सहकार्य देऊ, तुम्हाला लागेल ते भांडवल पुरवू, तुम्हाला लागेल ते मशिनरी पुरवू, आम्ही सगळं देऊ. तयार झालेला माल आम्ही स्वतः देऊ. त्याचं काहीतरी मार्जिन ठरवू, पुढे आपण जाऊन बिझनेस करायचा आहे. आम्हाला काय करायचं आहे तर एकत्रित यायचं. नर्सरी ही एका व्यक्तीनं होत नाही, किमान 10 ते 20 लोकांची काम आहे. पण वैशिष्ट्य काय माहितीये का ह्याचं, 35 दिवसात पैसे. रोप किती दिवसात तयार होते, 25 दिवसात तयार होते. विकलं 30 दिवसात, 35 दिवसात आपल्याकडे भांडवल पैसे. असे बिझनेस निर्माण करा. आणि असे बिझनेस करत असताना आपल्याला जे काही करता येते ते करत करत, मी मगाशी ह्यांचा एक सांगितला, विटाचा एक उद्योग सांगितला, शिवणकामाचा एक उद्योग सांगितला. जास्त करून जो आता बिझनेस चालू आहे, मला वाटते आपल्यातल्या घरातला एक व्यक्ती रोज सांगलीला जातोय किंवा मध्यवर्ती ठिकाणी कोण ना कोण तर जात असतोय, गावाचा मुलगा कोण तर जात असतोय,
कुठलाही उद्योग करा, सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये, पुण्यामध्ये त्यांना मार्केट आहे. फक्त विकण्याची तयारी आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. टायमिंग किती झाले? 11:15 झाले. 10 मिनिटातच मी तुमचं संपूर्ण समजतो. तुम्हाला काही अडचण असतील तर सांगा, म्हणजे मी तुम्हाला पुढचं प्रश्न करतो की माझ्याकडे हा व्यवसाय आहे, मला कसं करता येईल. असं तुमचं काय प्रश्न असतील, तुमच्याकडे काय हे असेल तर आम्हाला सांगा. कृषी संलग्न जे काय बिझनेस आपल्याला करता येतात. मी अजून एका गोष्टीवर जाणार आहे की माझं कुटुंब, मी व्यक्तिगत बोलतो, माझं कुटुंब श्रीमंत करायचं असेल तर ते कसं श्रीमंत करायचं मी 2 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला ह्या व्यवसायाबद्दल कोणाकडे काय प्रश्न असतील तर थोडस मला क्ल्यू द्या. मी ते बिझनेस कसा रन करायचा मी तुम्हाला सांगतो. अगदी बरोबर आहे. हो का? जी वस्तू विकायची पहिला तुम्ही तुमच्या घरातल्या विकायला शिका. बरोबर का? शेजारणीला विकायला चालू करा. शेजारणीला विकताना तिला म्हणा तुझ्याकडे जर चांगला, आम्हाला इन्शुरन्स सेक्टर मध्ये काय शिकवायचं माहितीये का? सकाळी 8 वाजता आम्हाला 10 लोकांची यादी यायची. 10 लोकांची यादी. किती लोकांची यादी यायची? 8 वाजताच फोन करायला लावायचा. 8:30 ला फोन करून देत नव्हते. 8 ते 8:30 वाजेपर्यंतच फोन. का? तेव्हा लोकांचं माइंड शांत असतं. तुम्ही जर संध्याकाळी जर कुणाला तर म्हणला फोन करून की माझा असाच आहे, ठेव फोन म्हणाल की मला आता वेळ नाही, पण तुम्ही 8 वाजता आम्हाला 10 लोकांना कॉल करायला सांगा. मग त्यातले 2 कॉल सक्सेसफुल होणार. मग 2 कॉल मधला एक जण मला यायला सांगणार. आम्ही ज्या वेळेला त्यांच्याकडे जाणार, त्यांची इन्शुरन्स पॉलिसी उतरणार. उतरत असताना आम्ही काय करणार माहितीये का? त्यांना 2 नंबर विचार, तुमच्या जवळचे आणि 2 कोण आहेत त्यांचे नंबर द्या. मग त्यातला एक कॉल होणार नाही होणार. पण ते तसं तुम्ही जर शेवाळ पापड जर तुम्ही विकणार असाल, आज ऑनलाईन पद्धत आहे. तुमचे स्वतःचे रील्स काढा. काशीची आजी म्हणून कसं नाव आहे तसं तुमचं नाव काय, त्याला एक ओळख नाव द्या ना. काय नाव आहे तुमचं ताई? उज्ज्वला पापड म्हणा. पॅकिंग करा. आज डॉक्टर पाटलांची आई नाही आपण ते काय म्हणतो त्याला, चकली करते ते शिंपूरची. किती विकतं माहिती पुण्याला? त्याला पॅकिंगला नावच दिले त्याने, पाटील चकली. तसं म्हणू ना तुम्ही उज्ज्वला पापड. वर्षभर विकणार नाही आपण, घरात खाऊ की, पण तयार तर करू. मागणी आली तर विकू, नाही मागणी आली तर ठेवू. सिटीमध्ये जावा, सरळ मार्केट धरायचं. आज माणसं काय विकतात? माझ्याकडे काल पतसंस्थेत एक व्यक्ती आली ती इचलकरंजी. ती काय विकायला आली माहिती आहे? झाडू विकायला आली. झाडू म्हणजे हे इथलं कचरा निघत नाही. मग मी त्याची मुलाखत घेतली तर मला ते सगळं दाखवलं, वाकडं करून दाखवलं, पंखा कसं लोकांचं दुसऱ्या सांगितलं. मी त्याला विचारलं तू काय करतोस? मला मी दिवसभरीच करतो. तुम्ही तयार कधी कुठं करताय? तर तयार मी इचलकरंजीला करतो. कधी करताय? मी कशाला करू म्हणा. मग माझ्याकडे 60 महिला आहेत मला हे करायला. रोज 20,000 तयार होतात आणि मी स्वतः विकतो. म्हणतो मी ह्या दिवशी काय केलं, आज तुमचा मेळावा आहे किंवा बीसीची मीटिंग. बीसी मध्ये काय असतं, मला काहीतरी तिला भेट द्यायची. देता ना भेट बीसी मध्ये एकमेकीला काय तर तो म्हणतो अशा बीसीच्या मीटिंग आम्ही पहिल्या केल्या आणि त्यांना ती भेट द्यायला लावली. मग ती बीसीची बाई दुसऱ्या बीसीवाल्याला सांगितली आम्हाला आज ही झाडूबाई मिळाला, झाडू स्वस्त होता, तिनं दिलं, स्वच्छ झालं. तिला तिची ऑर्डर मिळालेली गटाने. दिवसाकाठी 20,000 झाडू विकतो तो. 200 रुपयाला एक, 4 लाख रुपयाचा बिझनेस. खर्च 12 रुपये आहे झाडूचा. मी स्वतः घेतले 60 झाडू पतसंस्थेला प्रत्येक शाखेत. तुम्हाला पुढे जावं लागेल. मी माझी वस्तू घरात तयार करून मी बघत वस्तू म्हणत तर विकणार नाही. तुम्हाला माहिती आहे का माहिती आहे, माझ्या नर्सरीवर फुल नर्सरी भरलेली असते. आणि कधीतरी असं गिऱ्हाईक येतंय की ते गिऱ्हाईक सोडायला पण लागते. मग तुम्हाला लक्षात आलं का? मी ते गिऱ्हाईक सोडतो पण. म्हणजे मला 100% 10 मिनिटं माझ्या समोर माणूस उभा राहिला तर तो कळतोय मला कुठला सोडायचा आणि कुठला धरायचा. ते काय करते माहितीये का? मी त्याला रोप नाही दिलं ते गावात हाणतच जाते. नवल्याने मला रोपच दिलं नाही. मग ते तुला का रोप दिलं? नर्सरी भरली होती, लईच बुकिंग आहे त्याच्याकडे, मला रोपच दिलं नाही. माझ्याकडे रोप तर शिल्लकच असते. पण मार्केट कोण करायला? माझं तो करायला, मी करत नाही मार्केट त्याचं.
ऍडव्हर्टाईज पण करायले, रोखच देत नाही तो. एकदा खासदार साहेबांच्याकडे माझी तक्रार केली, राजू शेट्टी साहेबांच्या, तो रोख देत नाही. खासदार साहेब मला म्हणले, माझं फार्म हाऊस जे बांधलंय ते त्यांनी बघितलं, तिथं साहेब बसतात कवा तरी त्यांचा कार्यक्रम असतो. मला म्हणून त्या लोकांना त्यांनी सांगितलं, हा बघ वालचंद कॉलेजला ऍडमिशन माग, पण ते नवल्याच रोख मागू नकोस. तू काही देत नाही, मी काय सांगितलं तू ऐकत नाही. माझ्या वस्तूची किंमत मी करायला लागलो, मी ठरव. तुम्ही जर फोन आला आणि तुम्ही पळत पळत मला घेऊन दिला, व्हॅल्यू झिरोच. तुम्ही तिला सांगायला पाहिजे, माझ्याकडे 2 दिवसाची ऑर्डर आहे, तुझी ऑर्डर मी परवा दिवशी घेतो आणि तुला ठरवा दिवशी आणून देतो. असू दे ना नसू दे म्हणा ना. कधी बघायला आलं तुझं दाखव, तुला 2 दिवसाची तुला कोणाची ऑर्डर आहे म्हणते का ती? अजिबात म्हणत. ती उलट 4 जणांनी सांगते, काय बाई ती देतच नव्हती, मी आग्रह केला म्हणून दिली, तुला पाहिजे असेल तर लवकर सांग. आमची जाहिरात दुसऱ्याने करायला पाहिजे. एक वस्तू मला, आता मी पूर्वताकडे येतो की आम्हाला श्रीमंत व्हायचं, बरोबर. कुणाला वाटत नाही श्रीमंत व्हावं, माझं कुटुंब सक्षम असावं सगळ्यांना. पण एकटा जर तुमचा घरातली व्यक्ती मिळवत असेल, तुमचं कुटुंब कधीच श्रीमंत होणार नाही. त्याला तुमची मदत पाहिजे, तुमच्या मुलाची मदत पाहिजे. माझ्याकडे येणारा हो आणि माझ्याकडे जाणारा हो, येणारा हो जर जाणारा हो जर 5 असेल तर येणारा हो 10 पाहिजे. मग ते लाखाचा असू दे पण तो पाहिजे. 5-6 ठिकाणांना बिझनेस यायला पाहिजे. असं मगाशी सांगितलं की दुपारी मी सकाळी गायरांचा सरांचा पासून बिझनेस करणार, म्हणजे तुम्हाला तुमच्यात इन्व्हॉल्व कसं होते बघा, तुमचं कुटुंब सक्सेस कसं होते. समजा तुमच्याकडे 20 लिटर ताक आहे, मगाशी आपण तुम्ही काय 20 लिटर तुम्ही स्वतः देऊन कुठं जाणार नाही. तुमच्या घराचा कोणाची तर ऑर्डर आली 2 लिटर ताक पाठवा म्हटलं तर तुमच्या घराचाच मुलाला तुम्ही ती किटली भरणार किंवा ती पिशवी पॅकिंग करून तिथे द्यायला, म्हणजे ते सरळ रेषेत राहायला. त्याला व्यवसाय कळाला आपल्याला काय करायचंय. माझी आई काय तयार करते, माझी बहीण काय तयार करते, माझी काकू काय तयार करते, मला ती मार्केटमध्ये कसं विकायचंय. ते जाता जाता ते 2 जणांनी सांगते, तू कुठं चाललास रे, त्यांच्या घरात ताक द्यायला चालूय. मग ती घरात येऊन सांगते, कधी तर घरात चर्चा झाली, आज ताकच नाही, तिथे मिळते की कर, तो आमचा दादा विकतोय, माझा भाऊ विकतोय, माझा मित्र विकतोय. मार्केट असं स्थिर आपल्याला करत 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 पाहिजे. एकदमच म्हणलं मी 20 लिटर ताक तयार केलोय आणि माझं उद्या सकाळी विकलं पाहिजे, विकणार नाही. तुमच्या प्रोडक्ट तुम्ही लांब लांब चालला तर बिझनेस तुमचा उभा राहणार नाही. बिझनेस आहे तिथं तुमचा ठप्प होऊन राहील आणि एक दिवशी आपण त्या बिझनेस पासून लांब जाऊ. बिझनेस करायला आणि माझं कुटुंब सक्षम करायला माझ्या कुटुंबामधनं 3-4-5 ठिकाणांना पैसे यायला चालू झाले. आता मी तुम्हाला पुढचं सांगतो की पुढे जाऊन मला काय करायचं आहे, माझं कुटुंब सक्षम करायचं. मग आलेलं माझं 100 रुपये मला रोज खर्च करायचं नाही. आर्थिक संकल्प काय सांगतो की माझं वय आज 50 वर्ष आणि मला सकाळी 100 रुपये मिळाले निव्वळ नफ्यातले. मी खर्च, तुमचं मॅनेजमेंट खर्च, जाहिरात सगळं सोडून मला 50 रुपये मिळतात असं, 100 रुपये मिळतात असं गृहीत झालं तर माझं वय जर 50 वर्ष असेल तर मी त्यातले पहिले 50 रुपये बाजूला काढून ठेवले पाहिजे, इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि 50 रुपये नफा आपल्या कुटुंबासाठी काढला पाहिजे. आज आम्ही दोघं पण नवरा बायको सक्षम आहोत. 2 लाख मला पगार आहे, तिला 1 लाख पगार आहे, 3 लाख येते. 22व्या वर्षी माझा मुलगा झाला, त्याला इंजिनियर झाला, त्याला कालच 16 लाखाचं पॅकेज निर्माण झालं, म्हणजे तो लाख रुपये घेऊन आला. पण नवरा बायकोनी 25 वर्षाच्या इतिहासामध्ये टाकीला जाऊन एकच पिक्चर बघितला, ते पण रडत खडत जाऊया का नको, करूया का नको, तिकीट. फालतू कामावर पैसे खर्च करू नका. सगळ्यात पहिले काही चांगल्या गोष्टी समाजातल्या घ्यायच्या. की सुप्रियाताईनं बघितलं तुम्ही सुळेवाने शरद पवारची आज इस्टेट काढली तर निम्मा महाराष्ट्र विकत घेते. ताईची साडी 70 रुपयाची असते, एक लांब मंगळसूत्र असतं. मंगळसूत्र घालायची पण आता पद्धत इथली मोठी आहे. चंद्रकाशराच्या परवा गेलो 12 तोळ्याचं मंगळसूत्र दाखवलं आणि त्याच्याकडून पुढचं चित्र बघितलं मी. परवा संगीता साडी सेंटरवाल्यांच्या मुलाचं लग्न ठरलं आणि वर माडीवर गेलं, त्यांनी नवीन दालनात नेलं. त्या दालनातल्या साड्या 3 लाखाच्या वरच्या. मी म्हणलं ह्याला गिरायक आहे म्हणले, फुल चालते म्हणले. म्हणजे तुम्ही वाईट कामावर, वाईट वस्तूवर पैसे खर्च करा.
2009 ते 2011 राजू दादा अमेरिकेमधनं यूज झालेला यूज आणि थ्रो पांढरा शर्ट यायचा, तू इथं ड्राय क्लिनिंग व्हायचा आणि इथं 50 रुपयाला बुधगावच्या टोल नाक्यावर विकायचा. ताई ते मी 3 वर्ष घातले. आज माझ्याकडे 350 शर्ट. मी कवाही 350 शर्ट केलं की मी त्या पात्रतेचा तयार झालो. मग आपली पात्रता तयार करायला आपल्याला 20 वर्ष लागते. आपण आज 20 वर्षाचं स्वप्न पुढे ठेवायचं की मी 20 वर्षानं काय करणार आणि मला 20 वर्षानंतर काय. आता म्हणाल की मगाशी म्हणलं की आमचं वय आता 60 झालंय, आम्ही काय करणार. वयावर बिझनेस नसतोच, करणाराच पाहिजे आणि करणाराच सक्सेसफुल होतोय. माझ्या बिझनेस मध्ये मी देणारा प्रोडक्ट तो गुणवत्तापूर्वकच असला पाहिजे, तरच तुम्हाला मार्केटमध्ये उद्याची ऑर्डर येईल. कसल्याही गोष्टीची तडजोड तुम्ही करू नका. बिझनेस करणारा समारोपकडे जाताना एकच गोष्ट, ते समारोपकडे जाऊ. समारोपकडे जात असताना एकच विषय सांगतो. एक शेतकरी कुटुंब होतं. मगाशी मी जसं सांगितलं त्याच्याकडे 2 म्हशी होत्या. दूध घालून राहिलेलं दूध ती घरातली महिला ताक करून त्याचं लोणी काढायची आणि 8 दिवस ती डबा भरून ठेवायची. आठवड्याच्या बाजारला जायचा तो पुरुष ती लोणी घेऊन किराणा दुकानात जायचा. त्या व्यापाऱ्याला तो लोणी ते द्यायचा आणि त्याच्या बदल्यात साखर तूप आपल्या आठवड्याला जे काय कुटुंबाला लागत तेवढं तो सगळं त्या लोण्याच्या बदल्यात तेवढ्या पैशात तो खरेदी करून आणायचा. असं बरंच वर्ष चालू आहे. आणि एक दिवशी त्या व्यापाऱ्याला असं वाटलं की हे लोणी बरोबर 1 किलो म्हणून तो शेतकरी लोणी देऊन गेल्यानंतर त्यानं ते लोण्याचा डबा वजन ताट्यावर ठेवला तर तो 900 ग्रॅमच भागेल. त्याच लोणी किती होतं 900 ग्रॅम. तो पैसे कितीचा घेतला. मी तुम्हाला जे सांगणार आहे ते शांत पुढे बघा की मग तो म्हणला आता ह्या शेतकऱ्याला सांगायला तर पाहिजे. म्हणून तो दुसऱ्या आठवड्यात जेव्हा तो शेतकरी त्याच्याकडे लोणी घेऊन गेला तर व्यापाऱ्याने त्याला सांगितलं की दादा तुझा माझा धंदा 10 वर्षाचा आहे, 12 वर्षाचा आहे. तू प्रामाणिक राहिलास, मला चांगलं लोणी दिलास, मी तुला चांगलं सामान दिलं, पण तू लोणी मला कमी द्यायलास. म्हणल्यावर तो शेतकरी म्हणला दाखवा मला. तेव्हा त्यानं वजन काट्यावर ठेवल्यानंतर ते 900 ग्रॅम लोणी भरलं. शेतकऱ्याला पत्नीचा राग आला, माझी बायको फसवली म्हणला. तो ताड दिसून घरी निघून गेला आणि तो बायकोला म्हणला काय केलंस, किती वर्षाचा विश्वास तोडलास. ती म्हणली काय झालं, असं झालं. ते लोणी तिथं 900 ग्रॅम भरलं, तू वजनात कमी दिलीस म्हणून तो व्यापारी आज मला बोलला. तिनं दिलं उत्तर वेगळंच. तिनं माझ्याशी एवढा प्रामाणिक आहे म्हणून मी त्याच्याशी लय प्रामाणिक राहिले. म्हणजे जो साखर तो 1 किलो म्हणून देतोय तेच वजन काट्यात ठेवून मी त्याला लोणी देतो. म्हणजे तो व्यापारी याला 900 ग्रामच साखर दिला होता. मग जसं आपण द्या तसंच परत येईल. म्हणून गुणवत्तापूर्वक आपण काम करूया, चांगली वस्तू देऊया, चांगलं पैसे मिळूया, माझं कुटुंब सक्षम करूया. ज्याच्या मनात मी मगाशी जसं सांगितलं की माझ्या नर्सरीमध्ये 80 महिला काम करतात, पुरुष काम करतात. म्हणून मी आज महाराष्ट्राच्या बाहेर जी रोपं देतो तिची गुणवत्तापूर्वक, ज्याची क्वालिटी महिलांच्याकडे बघण्याची तयारी आहे. महिला जसं बघतात तसं पुरुष बघत नाहीत. त्यामुळे तुमच्याकडची असलेली शक्ती थोडीशी बाहेर येऊ दे, मोठा मोठा उद्योग आपल्या हातून घडू दे, एक चांगले बिझनेस तुम्ही निर्माण करावेत. पुढच्या नेतृत्व प्रशिक्षण शिबिराला येताना एखाद्या चांगल्या महिलेचा उद्योग चांगला निर्माण झाला म्हणून तिचा सन्मान व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि